नमस्कार मित्रांनो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची आणि विविध प्रश्नांची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची अधिकृत अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड नवीन पदभरती एनएचएम कर्मचारी समायोजन आणि पदोन्नती संदर्भात आढावा घेण्यासाठी माननीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक नेमकी कधी आहे आणि यामध्ये कोणत्या 5 महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार ही बैठक गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता आरोग्य भवन, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुख्यत्वे खालील 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय होणार आहे. पहिला मुद्दा वजा गट क व ड नवीन पदभरती संदर्भातील सद्यस्थिती. आरोग्य विभागातील नवीन पदभरतीची सध्याची स्थिती काय आहे आणि प्रक्रिया पुढे कशी राबवायची यावर आढावा घेतला जाईल. दुसरा मुद्दा वजा अधिपरिचारिका कर्मचाऱ्यांच्या अडचणी, नर्सिंग स्टाफच्या परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आणि पदोन्नती संदर्भातील उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. तिसरा मुद्दा एनएचएम कर्मचारी समावेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चौथा मुद्दा वजा तालुका आरोग्य अधिकारी या पदाच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चितीबाबत झालेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल. आणि पाचवा मुद्दा वजा जिल्हा हिवताप अधिकारी पदोन्नती, हिवताप कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने नियुक्ती देण्याबाबत पुढील कारवाई ठरवली जाईल. तर मित्रांनो, 06 ऑगस्टच्या या महत्त्वाच्या बैठकीनंतर आरोग्य विभागातील नवीन पदभरती आणि एनएचएम समायोजनाबाबत काय निर्णय होतो याची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व परीक्षार्थी आणि आरोग्य विभागातील मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.